जय हिंद मित्रांनो, मी ज्ञानदेव केंद्रे. मित्रांनो, आपण जर तुम्ही म्हणता ही जे वर्गमूळा 6 आहे प्लस वर्गमूळा 6 प्लस वर्गमूळा 6 आपण ज्या संख्येचं वर्गमूळ काढता येतं आपण त्या संख्येचं वर्गमूळ काढतो. तर मित्रांनो, जर असे जर संख्या दिली तर ह्याचं वर्गमूळ कसं काढायचं, बरोबर आहे. आता पहा ह्याचं वर्गमूळ कसं काढायचं. मित्रांनो, काय करायचं, अंक कोणता आहे रे, अंक आहे 6, बरोबर आहे. बरोबर आहे गोट्या. आता 6ची अशी फोड करायची गोट्या, फोड अशी करायची की त्या दोन संख्यांचा गुणाकार 6 आला पाहिजे. गोट्या, हे 2 आणि ह्या 3चा गुणाकार किती येतो रे, 2 6 3 2 6 आला का गोट्या. आणि त्या दोन संख्येचं अंतर किती आलं रे, 1. फक्त अशा संख्या पहा त्या दोन संख्यांचा गुणाकार 6 आला पाहिजे. पहिली स्टेप झाली. आता सेकंड स्टेप पहा गोट्या, जर इथं प्लसचं चिन्ह असेल पहा, इथं प्लस प्लस प्लस, तर ह्या दोन संख्यापैकी, कारण की चिन्ह जर प्लसचं असेल तर मोठी संख्या हे आपलं उत्तर असतं. जर प्लस चिन्ह असेल यापैकी ह्या दोन संख्यापैकी जी संख्या मोठी आहे ते आपलं उत्तर असतं. म्हणून गोट्या, आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. समजलं. तर नेक्स्ट प्रश्न पहा. आता गोट्या, वर्गमुळात 110 मायनस वर्गमुळात 110 मायनस वर्गमुळात 110 मायनस. आता पहा, आता या ठिकाणी हे 110 आहे. आता गोट्या काय करायचं की ह्या दोन संख्यांचा गुणाकार 110 आला पाहिजे. पाय बरं, जर आपण 10 गुणिले 11 केलं, किती केलं, 10 गुणिले 11 म्हणजे 110. दोन संख्येचा गुणाकार किती आला, 110 आला. अशा संख्या निवडायच्या गोट्या की दोन संख्येचा गुणाकार 110 आला पाहिजे. आता स्टेप सेकंड पहा. आता गोट्या काय करायचं, जर या ठिकाणी मायनसचं चिन्ह आहे रे, पहिला प्रश्न आपण प्लसचा पाहिला होता, आता इथं चिन्ह कोणतं आहे रे, मायनस, बरोबर आहे. आता या ठिकाणी गोट्या काय करायचं, मायनसचं चिन्ह असल्यामुळं या संख्यापैकी जी छोटी संख्या आहे ते आपलं उत्तर असतं. म्हणावं पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. ह्याला म्हणतात एकदम स्मार्ट वर्क. झालं, उत्तर झालं, 2 सेकंदात उत्तर. आता काय करायचं, हे प्रश्न क्रमांक 3 आहे. पहा, हा एक प्लस दिलेला आहे, कोणता, हे प्लस, आणि हे चौथा मायनस. वर्गमुळात 56 मायनस वर्गमुळात 56 मायनस वर्गमुळात 56. हे जे दोन प्रश्न आहेत, हे 56 आणि हे 12, हे सोडून मला कमेंटमध्ये ह्याचं उत्तर सांगा तुम्ही. जर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, परंतु कमेंट करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला जे समस्या आहेत, तुम्हाला जे अडथळे येत आहेत ते मला पण समजून येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.